स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता 2025 हे सरून 2026 येत आहे. तर यामध्ये 2026मध्ये आपला पहिला सण म्हणजेच महिलांचा आवडता सण मकर संक्रांती. तर 2026मध्ये येणाऱ्या मकर संक्रांती याविषयी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देत आहे. मी सुरेखा. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत. आता मकर संक्रांत ही कशावर आलेली आहे, कोणत्या रंगावर आलेली आहे, कोणते वस्त्र तिने परिधान केलेले आहे आणि या पुण्यकाळात कोणती कामे करावीत, कोणती करू नयेत, याची संपूर्ण माहिती ही एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंटमध्ये लिहा. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत असे म्हणतात. मग या मकर संक्रांतीत सूर्याचे उत्तरायण सुरू होते. मकर संक्रांत हा शक्यतो 14 जानेवारीलाच येतो, पण कधीकधी तो 13 किंवा 15 तारखेला देखील क्वचित येतो. पण मकर संक्रांती हा सण हा 14 जानेवारीलाच असतो. तर 2026 यावेळी मकर संक्रांती ही 14 जानेवारी बुधवारी या वेळेस आलेली आहे आणि दुपारी 3:13 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो. संक्रांतीचा महापुण्यकाळ हा 3:13 ते संध्याकाळी 6:18 आहे. तसेच पुण्यकाळ हा 3:13 5:04 आहे. आता ही संक्रांत ही कशावर आलेली आहे, तिनं काय परिधान केलेलं आहे, कशावर बसलेली आहे, तिचं वाहन काय आहे. तर संक्रांतीचे आगमन हे बुधवारी 3:13 नंतरच होत आहे. यावर्षी संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे आणि तिचे उपवाहन हे घोडा आहे. यावर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. त्यामुळे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे आपल्याला विशेषतः महिलांना पिवळे वस्त्र परिधान करून आपल्याला पूजा करायची नाही किंवा वाण द्यायचा प्रकार जो असतो, वाण द्यायचं जी प्रथा आहे त्यावेळेस पिवळे वस्त्र घालायचे नाही. आता पिवळे वस्त्र तिने परिधान केलेले आहे. वाघ हे तिचं वाहन आहे आणि उपवाहन हे घोडा आहे. तिच्या हातामध्ये गदा हे शस्त्र आहे आणि पदार्थ काय आहे तर पायस म्हणजेच खीर आहे. बसलेल्या स्थितीत आहे आणि ती पश्चिम दिशेस गमन करीत आहे. आता वाघाच्या वाहनांमुळे तिचं वाहन काय आहे तर वाघ आहे. तिच्या वाघाच्या वाहनामुळे काही वस्तूंवर विशिष्ट असा परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे सोने, चांदी, तांदूळ आणि डाळी यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे काही राजकीय आणि सामाजिक हालचाली देखील होऊ शकतात. या काळात आपल्याला दानधर्म करायचा आहे. तर यामध्ये तुम्ही दानधर्म कोणकोणत्या प्रकारचे कराल तर भांडी हे देखील तुम्ही दान करू शकता. तसेच अन्नधान्य, फळं, गाय अशा प्रकारचं तुम्ही या काळात दान करू शकता आणि संक्रांतीच्या काळात दान केलेलं हे पुण्य खूप मोठं असतं. आणि जर यापैकी जर तुम्हाला वस्तू जर दान करता येईल तर तुमच्या यथानुशक्तीप्रमाणे तुम्ही कोणतीही वस्तू तुम्ही दान करू शकता. तसेच संक्रांतीच्या काळात काय करायचं नाही आपल्याला तर झाडे तोडायचे नाही, बोलताना कठोर शब्दांचा वापर करायचा नाही, एकदम शांततेत घ्यायचं आहे. तामसी पदार्थ खायचे नाहीत, तामसी पदार्थ पूर्ण वर्ज करावेत. या काळात संक्रांतीच्या काळात पवित्र नद्यांमध्ये देखील स्नान करायला बरेचसे लोक जातात, जसे की गंगा, गोदावरी, यमुना अशा ठिकाणी देखील स्नान करतात. आणि या काळात तिळगुळ, लाडू किंवा उबदार कपडे जे असतात त्यांचं देखील दान केलं जातं. कारण हे म्हणजे हा जो कालावधी असतो तो थंडीचा कालावधी असतो, त्यामुळे उबदार कपड्यांचं देखील दान केलं जातं. मकर संक्रांतीच्या काळात सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो, ज्याला सूर्याचे उत्तरायण असे देखील आपण सुरू झाले असे म्हणतो. मग या काळात दिवस हा मोठा आणि रात्रही लहान होत जाते. मकर संक्रांत ही संक्रांती दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत आपण ती साजरी करतो. तसेच 2026 संक्रांतीनं जे वस्त्र परिधान केलेलं आहे की पिवळ्या रंगाचे वस्त्र संक्रांतीने परिधान केलेले आहे, तर ते आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत. विशेषतः महिलांनी यावेळी पिवळ्या रंगाचे वस्त्र सोडून तुम्ही इतर आणि काळं किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र तुम्हाला परिधान करायचं नाही. हे
वस्त्र सोडून तुम्ही इतर रंगाचे वस्त्र किंवा साडी परिधान करू शकता. त्यामुळे हा संक्रांतीचा काळ हा खूप पुण्य काळ आहे. यावेळेस जी काही आपण दान करू त्याचं आपल्याला खूप मोठं पुण्य लाभतं. त्यामुळे अवश्य या गोष्टींचा विचार करा आणि या पद्धतीने आपल्या यथोशक्तीप्रमाणे दान करा. जर वरील माहिती तुम्हाला जर खूप छान आवडली असेल तर तुम्ही ही शेअर करू शकता, सांगू शकता आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.